श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर हे बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वामीसाठी आसन कशा पद्धतीने तयार करायचं आहे हे बघणार आहोत. तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. तर बघा आपली गादी किती स्पंची आणि बघा किती स्पंची तयार झालेली आहे. मागून सुद्धा फिनिशिंग बघा बघा किती स्पंज आलेला आहे आपल्या गादीला. तर बघा आपण स्वामीची मूर्ती ठेवून बघूयात, तर अजूनच भारी दिसणार आहे आपली गादीचा लुक. आणि बघा एक नंबरच आपली इथे गादी तयार झालेली आहे. चला तर आपण या गादीचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा दोन्ही सुद्धा व्हिडिओ बघणार आहेच. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर वळूयात आपण आपल्या मेन मुद्द्याकडे. तर बघा आपल्याकडे साडीचं फॅब्रिक जेव्हा आपण नवी साडी घेतो, कधी कधी काय होतं त्याच्यामध्ये पंच गादी येते ना, त्याच्यापासूनच आपण ही गादी तयार करून घेतलेली आहे. चला तर आपण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही सुद्धा. तर बघा मैत्रिणींनो, आपण इथे घेतलेलं आहे मेन फॅब्रिक. तर मेन फॅब्रिक तुम्हाला गादी जेवढी तयार हवी आहे तेवढं घ्यायचं आहे. आणि बघा आपण जेव्हा साडी घेतो तेव्हा कधी कधी काय होतं, अशा पद्धतीचं आपल्या साडीमध्ये फॅब्रिक येतं. प्रत्येक जणीच्या आलंच असेल आतापर्यंत जरी. तर बघा अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपण सर्वात आधी जेवढी गादी तयार हवी आहे आपल्याला तेवढा आपण अशी घडी मारून घेतलेली आहे. बघा किती स्पंज असा इथे तयार झालेला आहे बघा. आणि त्यानंतर आपल्या मेन फॅब्रिकवर आतून ठेवायची आहे गादी आणि त्याच्या आकाराचं आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा जर शिल्लक कपडा असेल तुमचा तरी तिथे सर्वात आधी आपण अर्धा इंच शिलाई मात्र मार्जिन ठेवायचं आहे. आणि आपण गादी व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिक. आणि आता बघूयात कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे. बघा स्टिचिंग करताना आपलं सरकी बाजू आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आहे आपल्याला आणि अगदी कडेने आपल्याला टिपा टाकत घ्यायचे आहेत. तर दोन दोन शिलाया टाकायच्या आहेत आपल्याला. तर बघा दोन्ही बाजूनी जी ओपन बाजू आहे आता आपली, तर दोन बंद बाजू झालेल्या आहेत. इकडून सुद्धा आपण एक टिप टाकून घेऊयात. आणि आता बघा एक ओपन बाजू आहे आपली, तर त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, हात व्यवस्थित असा कपडा सरका करून घ्यायचा आहे आणि हाताच्या साह्याने त्याला सेट करून घ्यायचं आहे. बघा हे कोपरे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आणि आता ते सेटिंग झाल्यानंतर काय करायचं आहे, आपली जी गादी आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि गादी टाकताना एवढं मात्र काळजी घ्यायची आहे तुम्हाला, सगळीकडून व्यवस्थित टाकायची आहे. एकसारखी आपली फिनिशिंग आली पाहिजे. बघा व्यवस्थित हाताच्या साह्याने करून घ्यायचं आहे. हे बघा आता आपण गादी व्यवस्थित अशी टाकून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला एका बाजूचा जो कपडा आहे आपली ओपन बाजू आहे ती अशा पद्धतीने आतमध्ये दुमडून, हे बघा अजून तुम्हाला सोपं दाखवते. हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये दुमडायची आहे आणि त्याच्या वरतून फिनिशिंग शिलाई टाकत घ्यायची आहे आपल्याला. तर बघा वरतून फिनिशिंग शिलाई व्यवस्थित टाकायची आहे, गडबड करायची नाही. आणि बघा आता लावायची आहे आपल्या गादीला लेस. तर बघा लेस लावल्यानंतर अजूनच भारी लुक तयार येणार आहे. हे बघा मी टीप टाकताना मागून कपडा अगदी अलगद ओढत आहे. हे बघा याच्यानंतरच्या कशा पद्धतीने टीप टाकायची आहे ही खूप महत्त्वाचं आहे. तर लेस लावताना हे बघा आपण इथे घेतलेली आहे लेस. तर सर्वात आधी एका बाजूने आपण सुरुवात करूया लावायला. तर बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि थोडी थोडी करत लावायची आहे. आणि टीप हे बघा लेस लावताना मागून लक्ष देऊन व्हिडिओ बघा. मी मागून कपडा ओढलेला आहे, ओढलेला नाही म्हणजे तंग असा पकडलेला आहे. हे बघा. आणि आता आपण जे मध्ये टीप टाकतो, आपण मध्ये जेव्हा लेस लावतो तेव्हा बघा कशा पद्धतीने लावायची आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर बघा अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण चारही बाजूने आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. तर बघा तुमच्याकडे जर साडी असेल, साडीचं फॅब्रिक असेल तर त्याची अशी जाडी लेस असेल तर अजूनच भारी लुक येतो. तर बघा चारही बाजूने साडीची जी जाडी लेस लावली जर आपण तर खूपच भारी लुक येतो. तर आपल्याकडे हीच अवेलेबल होती तर आपण हीच लावून घेतलेली आहे. तर बघा तरी सुद्धा किती सुंदर लुक आलेला आहे. तरी सुद्धा बघा आपली गादी अजून मधून लेस लावायची बाकी आहे. तुम्हाला बघा विकत सुद्धा अशी गादी भेटणार नाही.
अगदी कमी वेळेत आपली गादी तयार झालेली आहे आणि कमी खर्चामध्ये सुद्धा। तर बघा अशा पद्धतीने आपण इथे लेस लावून घेऊयात। एकीकडून दुमडायची आहे। आता इथे बघा, इथे थोडंसं जाडं आहे, तर सर्वात आधी हळूवार सावकाशपणे टाकायचे आहे, घाईघाई टीप टाकायची नाही आणि मशीन सुद्धा हळूवार चालवायची आहे। बघा टीप टाकताना काय करायचं आहे, मागून आपल्याला गादी ओढायची आहे। बघा अगदी अगदी अलगद, आपल्याला जास्त सुद्धा ओढायची नाही। बघा हे बघा, मागून मी अगदी गादी ओढत आहे। टीप जेव्हा आपली मशीन चालते ना, तेव्हा आपण काय करायचं, गादी ओढायची आहे, म्हणजेच आपली टीप जाडा आहे, तिथे जाडा पंच आलेला आहे, तर त्याच्यामुळे थोडं टीप टाकायला जरा कठीण जातं, पण गादी जर ओढली तर काहीच कठीण नाही। तर बघा आपली गादी तयार झालेली आहे। हे बघा, आता बघा किती सुंदर लुक आलेला आहे। धन्यवाद। बघा आपली गादी तयार झालेली आहे, मागून सुद्धा बघा। आता बघा आपण याच्यावर स्वामीची मूर्ती ठेवून बघूयात।